नमस्कार. लेट गो सोडून देणे या सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. पश्चाताप हा आयुष्यातील एक भाग असतो. आपण चुका करतो, घाईत निर्णय घेतो, त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते किंवा त्यात आपले बरेच तोटे होतात. तेव्हा मग आपल्याला पश्चाताप होतो. जसं की तर मी असं केलं नसतं तर मला फायदा झाला असता किंवा मला तोटा झाला नसता, असं आपल्याला वाटत असतं. पण पश्चाताप निरुपयोगी नसतो. त्याचा फायदा होतो. तो आपल्याला धडे शिकवतो. आपण पुन्हा त्याच चुका करू नये व घाईत निर्णय घेऊ नयेत यासाठी हा पश्चाताप आपल्याला मदत करतो. पण जर आपण पश्चाताप मनात ठेवला, भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका व आपले निर्णय पुन्हा पुन्हा जगत राहिलो तर तो भावनिक अडसर बनतो. अखेर आपल्या मनात एक चुकीची कहाणी तयार होते. ती आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते की आपण चांगले निर्णय घेण्यास असमर्थ आहोत आणि त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यास अपात्र आहोत असं वाटतं. मग आपल्याला एखाद्या खड्ड्यात पडल्यासारखे असं वाटतं. निराशा, तणावग्रस्त आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपली ही दुर्दशा ही सर्वस्वी आपलीच चूक आहे आपल्याला वाटू लागते. त्याचबरोबर आपल्यात सकारात्मक बदल घडवण्याची कुवत नाही असेही वाटू लागते. आपण अत्यंत दुर्बल आहोत अशी भावना घेऊन येते. लेट गो म्हणजे आपण या भावना आपल्यापासून दूर करू शकतो, स्वतःमध्ये बदल घडवू शकतो आणि अखेर अनावश्यक भावनिक अपराधीनपणा व आत्मनिंदा यापासून मुक्त होऊन आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टींचा व आपल्या इच्छा आकांक्षांचा पाठपुरावा करू शकतो. तसेच आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडू शकतील या अपेक्षेने आपण पुढे चालू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फलनिष्पत्ती बऱ्याच प्रमाणात आपल्याच हातात असते. अर्थात निराशा, अपेक्षाभंग, चिंता आणि स्वतःचा द्वेष करणे, स्वतःला द्वेष देणे यापासून मुक्ती मिळवणं हे सांगणे जितके सोपे आहे तितके ते प्रत्यक्ष करणे सोपे नाही. हे सगळे बऱ्याचदा आयुष्यातील क्षेत्रात खोलवर रुजलेले असते. जसे की आपले नातेसंबंध, आपले आरोग्य शारीरिक व मानसिक, आपला वैयक्तिक विकास म्हणजेच शैक्षणिक, भावनिक व आध्यात्मिक, आपले करिअर किंवा आपले व्यावसायिक उपक्रम. हार मानून सोडणे आणि सोडून देणे यात मोठा फरक असतो. आपण काही गोष्टी धरून ठेवतो कारण त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात. जेव्हा त्या गोष्टींची निगडीत परिस्थिती बदलते तेव्हा आपल्याला जुळवून घेणे अवघड जाते. भावनिकदृष्ट्या आपण ही बदललेली परिस्थिती स्वीकारू शकत नाही. उदाहरणार्थ, समजा कामाच्या ठिकाणी तुमच्या वागण्यामुळे तुमची नोकरी गेली. नोकरी असणे हा तुमच्या अस्तित्वाचा भाग असेल तर नोकरीवरून कमी केले ही गोष्ट स्वीकारणे अवघड जाऊ शकते. अशा वेळी जर तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होत असेल तर संताप, अपेक्षाभंग आणि आत्मनिर्भरपणा सुद्धा समजण्यासारखा आहे. किंवा समजा तुम्ही व तुमच्या जोडीदाराने घटस्फोट घ्यायचे ठरवले आहे. जर तुमच्यासाठी तुमचे लग्न बंधन महत्त्वाचे असेल तर हे नाते मोडणे तुम्हाला खूप कठीण वाटेल. अशा वेळी पुन्हा संताप, अपेक्षाभंग व पश्चाताप या भावना येण्याची शक्यता असते. जोवर या भावना तिथे असतील तोवर तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी झगडावे लागेल. आदर्श परिस्थिती आपण अशा नकारात्मक भावनांशी दोन हात करण्यास समर्थ असू. आपण त्या निकोप पद्धतीने हाताळू आणि अखेर आयुष्यात पुढे वाटचाल करू. उदाहरणार्थ, आपल्याला नवी नोकरी मिळेल किंवा आपल्याला अशी कोणीतरी नवीन व्यक्ती भेटेल जी आपल्यासाठी महत्त्वाची बनेल. मात्र अनेकदा आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींना भावनिकदृष्ट्या चिकटून राहतो. आपण पुढे जायला तयार नसतो कारण जो बदल आपल्याला त्या गोष्टी सुधारण्यास सहाय्य करेल तो बदल आपण घडवू शकतो असे आपल्याला वाटत असते. हा दुःखाचा सौदेबाजीचा टप्पा असतो. हे स्वाभाविक असते पण हे आपल्या पुढे जाण्याच्या क्षमतेसाठी हानिकारकही असते. याच टप्प्यावर आपल्याला या गोष्टी आपल्या हातात असल्याची भावनिक जाणीव होत असते.
म्हणून मग सोडून देणे हा विषय आपली नवी परिस्थिती स्वीकारण्यापासून सुरू होतो. भूतकाळ चिकटून राहण्याऐवजी आपल्या आंतरिकतेने सुधारणा घडवायची असते. म्हणून आपण वास्तव स्वीकारतो. आता भूतकाळात रमायचे नाही असा निश्चय करतो. ज्या गोष्टीवर आपला अत्यल्प प्रभाव असतो अशा गोष्टींपासून आपण वेगळं होतो. जसे की आपल्या वागण्यामुळेच आपली नोकरी गेली आहे ही गोष्ट आपण स्वीकारतो. आपल्या लग्नबंधनाची अखेर झाली आहे ही गोष्ट आपण पचवतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या घटना आपण बदलू शकत नाही ही आपली असमर्थता आपण स्वीकारतो. आपले स्थित्यंतर घडते दुःखाच्या सौदेबाजीच्या टप्प्यापासून ते स्वीकाराच्या टप्प्यापर्यंत. कधी कधी सोडून देणे म्हणजे भावनिक अस्वस्थता टाळणे असा चुकीचा अर्थ लावला जातो. नकारात्मक विचार व भावना हाताळण्याऐवजी त्या हुसकावून लावल्या जातात. अशी मानसिकता धोकादायक व हानिकारक असते, कारण त्यामुळे कायमचे औदासीन्य येते. भावनिक अस्वस्थता टाळण्यामुळे आपल्यातल्या अनास्था निर्माण होते, अगदी कठोरपणाही अनुभवास येतो. स्वतःला ताणतणाव, दुःखी मनोवस्था व भावनिक यातनातून वाचवण्यासाठी आपण हे करतो. दुर्दैवाने अशा प्रकारची मानसिकता उपयुक्त ठरण्यापेक्षा हानिकारकच अधिक ठरते. अखेर आपण या रास्त भावना कबूल करण्याची व त्यांना निकोप पद्धतीने सामोरे जाण्याची संधी हुकवतो. सोडून देण्याच्या योग्य पद्धतीने आपले नकारात्मक विचार व भावना ओळखणे, आपण ते का अनुभवत आहोत ते ठरवणे आणि नकार व बार्गेनिंग स्टेजेसपासून ते दुःखाचा स्वीकार हा टप्पा पार करणे यांचा समावेश असतो. या प्रक्रियेमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट, आपण भावना दाबण्याऐवजी व टाळण्याऐवजी त्या व्यवस्थित हाताळायला शिकतो. आपण भूतकाळात न गुंतण्याची मनाने स्वीकारतो. आपण आपल्या भावना कबूल करतो, त्या तपासतो आणि अखेर त्या सोडून देण्याची परवानगी आपण स्वतःला देत असतो. आपण आपली नवी परिस्थिती स्वीकारतो. भूतकाळात गुंतणे अनारोग्यकारक आहे हे आपल्या लक्षात येते आणि आपण आपली भावनिक अस्वस्थता बाजूला सारण्याऐवजी ती निराकरण करतो. जर आपल्याला खरोखर या वेदनादायी स्मृती, पश्चातापाचे, निराशेचे क्षण व एकूणच दुःख सोडून द्यायचे असेल तर आपल्याला या भावनांचा थेट सामना करावाच लागेल, थेट सामोरे जावेच लागेल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तुम्ही खरंच याच्यातून काय शिकताय किंवा काय शिकलात ते देखील कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येतोय ते देखील सांगा. लेट गो, सोडून द्यायला शिका, याचा पुढचा भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.